ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। नमस्कार, मी प्रणोती तुषार शेट्टे, प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेमध्ये मी शिकवते। आज मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे टिळकांच्या या मालिकेत मी तुम्हाला टिळकांच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित काही गोष्टी सांगणार आहे। त्यापैकी एक गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐका। माझ्या गोष्टीचे शीर्षक आहेत लोकमान्य टिळक आणि विष्णुपंत छत्रे। लोकनेतृत्व आणि लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठायी लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते। आदर्श नेता धैर्यवान, बुद्धिवान आणि स्वार्थत्यागी असावा लागतो। एका व्यक्तीकडे एवढी गुणवत्ता असू शकते काय? बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असणे, नीतिमान व्यक्ती धैर्यवान असणे आणि धैर्यवान व्यक्ती त्यागी असणे खरोखरच शक्य आहे काय? या प्रश्नाची उत्तरे इतिहासाला न अडखळता देता यावीत यासाठी नियतीने काही माणसे जन्माला घातलेली असतात। लोकमान्य टिळक हे अशा व्यक्तींपैकी एक होते। टिळक पुण्यामध्ये राहत असतानाची ही गोष्ट। एकदा पुण्यात सर्कस आली होती। सर्कसचे प्रमुख होते विष्णुपंत छत्रे। त्यांची ही सर्कस देशात परदेशात प्रयोग करत असे। मोठा लवाजमा, अनेक माणसे, अनेक प्राणी, अनेक कामगार। सर्कशीचा गावात 2 महिने मुक्काम होता। त्यावेळेस टिळकांचा पुण्यात खूप बोलबाला होता। त्यांना सर्वजण टिळक महाराज म्हणत असत। त्यांच्याबद्दल लोकांना फार आकर्षण। विष्णुपंत छत्रे यांना असं वाटलं की आपण गावोगावी जाऊन सर्कसचे प्रयोग करतो, पैसे मिळवतो, पोटासाठी सगळे काम करतात, पण टिळक देशाचे काम करतात। आपल्याला काही एवढी देशसेवा करता येणार नाही, पण निदान त्यांना भेटावं, त्यांचे ऋण व्यक्त करावेत, जमलं तर त्यांच्या कार्याला छोटी भेट द्यावी। त्यांनी टिळकांची भेट मागितली। दिवस ठरला, वेळ ठरली आणि ठरलेल्या वेळी विष्णुपंत छत्रे टिळकांना भेटायला गेले। जाताना श्रीफळ आणि 105 रुपयांचं पाकिट घेतलं। विष्णुपंत छत्रे टिळकवाड्यात गेले तेव्हा अनेक लोक टिळकांना भेटत होते, चर्चा करत होते। विष्णुपंत छत्र्यांचा नंबर आला। उंबरा ओलांडून ते आत गेले तर समोर गादीवर टिळक बसले होते। मोठ्या मोठ्या मिशा, भेदक डोळे, डोक्यावर पगडी, नेहरू सदरा आणि धोतर असे टिळकांचे भारदस्त व्यक्तिमत्व होते। टिळकांच्या नजरेला छत्रेंची नजर भिडताच त्यांची नजर खाली गेली। टिळक म्हणाले, या बसा, आपलं नाव? विष्णुपंत छत्रे बसले। हात जोडून म्हणाले, मी विष्णुपंत छत्रे, पुण्याला माझी सर्कस आलेली आहे, तिचा मी मालक। तुम्ही एवढं देशाचं काम करता, तुम्हाला न भेटता पुणे सोडणं बरोबर नाही, म्हणून तुमची भेट घ्यायला आलो आहे। माझ्याकडून ही छोटीशी भेट स्वीकारावी। भेट? काय आहे ह्या पाकिटात? काही नाही, एक श्रीफळ आणि छोटंसं पाकिट। 101 रुपये आहेत, तुम्ही ते घ्या, नाही म्हणू नका। छे, मी असे कुणाचे पैसे घेत नसतो आणि माझ्या प्रपंचाला तर नकोच नको। असं नका म्हणू महाराज, तुमच्या प्रपंचाला नका वापरू, देशसेवेला वापरा, सामाजिक कार्यासाठी वापरा। टिळक विचारात पडले। मुद्दा बरोबर होता, पण विचार करून म्हणाले, तुम्ही म्हणताय तर तुमची गोड भेट मी स्वीकारतो, पण माझ्या काही अटी आहेत। विष्णुपंत छत्रे म्हणाले, तुमच्या अटी? कोणत्या महाराज? टिळक जरासे हसले आणि म्हणाले, तुम्ही सर्कशीचे प्रयोग गावोगावी करता, हजारो लोक जमतात, 3 तासांचा प्रयोग असतो। मग प्रयोग सुरू होण्यापूर्वी माईकवरून माझ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाबद्दल माहिती सांगत जा, आपल्या चळवळीबद्दल सांगा, लोकांमध्ये जागृती करा आणि नंतर तुमचा प्रयोग सुरू करा। विष्णुपंत छत्रे म्हणाले, हो, नक्कीच, तुमची ही अट मला मान्य आहे। दुसरी अट? मग टिळक म्हणाले, तुमच्या सर्कशीत अनेक प्राणी असतील, वाघ, हत्ती, माकड, घोडा, मला वाघाच्या पिंजऱ्यात जायचे आहे।
त्या वाघाच्या नजरेला नजर भिडवायची आहे. हे ऐकून विष्णुपंत छत्री म्हणाले, टिळक महाराज, खरं सांगू का? हो बोला. आता मी जेव्हा उमऱ्याच्या आत आलो आणि तुमच्या नजरेला नजर भिडली तेव्हा तुमच्या नजरेची जरब एवढी होती की माझी नजर खाली गेली. प्राण्यांमध्ये मी इतकी वर्षे वावरतोय, माझा वाघ सुद्धा तुमच्या नजरेला नजर देणार नाही. हे ऐकताच टिळक मोठमोठ्याने हसायला लागले. विष्णुपंत छत्रेही हसू लागले. दोघांच्या हास्यामध्ये ती भेट संपली. प्रत्येक प्रसंगात सतत स्वातंत्र्याचाच विचार करणाऱ्या या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडलीच असेल. थोर लोकांच्या अशा छान छान गोष्टी तुम्ही ऐका, इतरांना सांगा आणि त्यातून तुम्ही बोध घ्या. धन्यवाद. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते.